नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, गाळीव इतिहासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला चर्चेचा विषय आहे की भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजावर कमळाचं आणि वंदे मातरम चित्र होतं. आज आपण जो तिरंगा म्हणून राष्ट्रध्वज स्वीकारलेला आहे याचे खूप टप्पे आहेत. जवळपास 6 वेळेला आपण राष्ट्रध्वज त्या ठिकाणी स्थलांतरित करत किंवा त्याच्यामध्ये बदल करत करत आजचा हा असणारा राष्ट्रध्वज स्वीकारलेला आहे. याचे टप्पे नेमके काय आहेत, ही कधीपासून सुरुवात झाली, याचा सविस्तर आढावा आपण पुढे आपल्या याच्यामध्ये घेणार आहोत. त्यामुळं विनंती सर्वांना करण्यात येते की ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्यानुसार झेंडा किंवा ध्वज ही जी संकल्पना आहे फार प्राचीन अशा प्रकारची आहे. एखाद्या मंदिराचं शिखर म्हणजेच त्याला आपण ध्वजच म्हणतो. तर तशा रीतीने एकंदर समूहाचं प्रतिनिधित्व किंवा समूहाचं एखादं जे चिन्ह असतं त्याला आपण ध्वज म्हणतो, पताका, ध्वज किंवा झेंडा. तर त्यानुसार प्राचीन कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक जो राजा असेल किंवा एकंदर रामायण महाभारतापासून सुद्धा ही ध्वज ही संकल्पना आलेली आपल्याला दिसते. त्यानंतर आपण ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा आढावा घेतला तर जरी पटका किंवा भगव असणारं त्यांचं जे काही झेंड्याचा कलर होता किंवा रंग होता, आणि त्याचबरोबर औरंगजेबाचा तिकडे आपण घेतला तर त्याचा ध्वज हा हिरव्या रंगाचा होता. तर असं जगाच्या पाठीवर जे समूह एकत्रित आला की त्या समूहाचा एक ध्वज असतो आणि त्यानुसार हा ध्वज त्या असणाऱ्या समूहाचं प्रतिनिधित्व तर करतोच, मात्र ध्वज पडला की ती सेना परास्त झाली असंही त्या ठिकाणी मानलं गेलं. आणि म्हणून ध्वजाला फार अतिशय जी किंमत असेल प्राचीन कालखंडापासून त्या ठिकाणी चाललेली आपल्याला दिसते. ज्यावेळेला आपण पाहिलं की फतेखान शिवरायावर चालून आला होता तर त्यावेळेला पुरंदर परिसरामध्ये झालेल्या युद्धामध्ये जेधेनी, नागोजी जेधेनी त्या ठिकाणी असणारा जो ध्वज होता तो खाली पडणारा ध्वज अतिशय जखमी होऊन सुद्धा तो वर्षावर झेलला आणि त्या ध्वजाचं रक्षण करीत तो तसाच असणारा राजगडावर नेला. म्हणून त्याला सर्जेराव नावाचा किताब दिला होता. म्हणजे एवढं असणाऱ्या या झेंड्याला किंवा ध्वजाला किंमत आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेस मध्ययुगीन कालखंडापर्यंत म्हणजे जोपर्यंत आधुनिकता आली नव्हती तोपर्यंत झेंड्याकरता स्वतंत्र अशा प्रकारचा एक हत्ती असायचा, अंबारीमध्ये तो ध्वज लावलेला असायचा आणि तो ध्वज पाडण्याकरता आटोकाट अशा प्रकारचे प्रयत्न करायचे. ज्याच्यावर ध्वज असायचा त्याला आपण ढालगज अशा प्रकारचा शब्द वापरतो, ढालगज हत्ती. तर तशा रीतीने एकंदर जी ध्वजाचं आपण भरपूर अशा प्रकारचं काय अर्थ काढू शकतो, त्याचं आणखी माहिती देऊ शकतो. मात्र या ठिकाणी आपला जो झेंड्याचा, आपण भारताच्या झेंड्याचा विचार या ठिकाणी करायला लागलो होतो. प्रत्येक देशाचा हा ध्वज वेगळा असतो. स्वातंत्र्याच्या अगोदर भारतामध्ये जवळपास 565 संस्थाने राजे होते, प्रत्येकाचा ध्वज वेगळा होता. तर तशानुसार ज्यावेळेस भारतामध्ये इंग्रज आले, इंग्रजांचा जो ध्वज आपण पाहिला असेल युनियन जॅक आहे. तर तसं जो भारताचा या ठिकाणी असणारा आजचा जो ध्वज आपण स्वीकारलेला, झेंडा आपण स्वीकारलेला तिरंगा, मग याचे टप्पे काय, कुठपासून आपण याची सुरुवात झाली. मी सुरुवातीला सांगितलं की या झेंड्याच्या 6 अवस्था आहेत. तर प्रथमतः आपल्याला असं दिसतंय की 1906 7 ऑगस्ट 1906 ला भारताच्या वतीनं, कारण का अगोदर आपण छोट्या छोट्या एका राजेशाहीमध्ये आपण किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थानामध्ये या ठिकाणी सामावलेलो होतो, विभागलेलो होतो. मात्र 7 ऑगस्ट 1906 ला हा भारत एक संघ आहे, इंग्रज हे परके आहेत, अशा प्रकारची भावना काँग्रेसच्या निर्मितीनंतर या ठिकाणी झाली. आणि म्हणून पहिला ध्वज होता भारताचा, अखंड भारत ज्याला आपण आज म्हणतो, तर त्याचा 7 ऑगस्ट 1906 रोजी पहिला ध्वज भारताचा फडकावला गेला. तर त्या ध्वजाचा आपण ज्यावेळेस विचार करतो तर तो आहे कलकत्ता या ठिकाणी हा ध्वज फडकावला. तर हा ध्वज फडकावल्यानंतर त्याच्या जर आपण वर्णन करायचं झालं, कलकत्त्याच्या ग्रीन पार्क नावाचं मैदान आहे, त्याच्यामध्ये हा ध्वज फडकावला. आणि या ध्वजाचा रंग आपण जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की तिरंगीच हा झेंडा होता. वरच्या बाजूला हिरवा पट्टा आहे, मधल्या बाजूला पिवळा आणि शेवटच्याला लाल. आता याच्यामध्ये जो हिरवा वरचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये 8 जो कमळ आहेत, 8 कमळाची फुलं होती आणि पिवळ्या मधल्या बाजूला वंदे मातरम लिहिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर डाव्या बाजूला लाल जो पट्टा आहे खालचा, डाव्या बाजूला त्याच्यामध्ये चंद्र आहे आणि उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर तिथं सूर्य आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की सुरुवातीचा जो झेंडा आहे आपला 1906 ला पहिला झेंडा भारताचा स्वीकारलेला, तर त्याच्यामध्ये आपण
दोन मुद्दे वेगळे आपण पाहिले होते. तर ते आहे, वरच्या बाजूला जो हिरवा पट्टा आहे तर त्याच्यामध्ये कमळाची 8 फुलं होती आणि मधल्या बाजूला वंदे मातरम लिहिलं होतं. त्याच्यानंतर दुसरा झेंडा लगेच दुसऱ्या वर्षी आला, कारण इथं असणाऱ्या आता चळवळीला सुरुवात झाली होती. तर त्या चळवळीला सुरुवात झाल्यानंतर आपल्या असणाऱ्या सैनिकांना, स्वातंत्र्य सैनिकांना भूमिगत व्हावं लागलं. त्याच्यानुसार ज्या असणाऱ्या मादाम कामा ज्या आहेत, तर या मादाम कामा भूमिगत होऊन जर्मनी या ठिकाणी गेल्या आणि जर्मनीमध्ये गेल्यानंतर तिथं त्यांनी जे समाजवादीचे जी परिषद भरली होती, तर त्या ठिकाणी एक स्वतंत्र अशा प्रकारचा ध्वज त्यांनी फडकावला. तर त्या ध्वजामध्ये त्यांनी काही बदल इथं केलेले दिसत आहेत आपल्याला. तर त्या बदलामध्ये कलर थोडेसे बदलायला लागले. आता या दुसऱ्या असणाऱ्या झेंड्यामध्ये, म्हणजे जर्मनीमध्ये जो काही झेंडा फडकावला होता, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आला केसरी कलर आला त्या ठिकाणी. त्याच्यानंतर जो दुसरा जो असेल तो पिवळा आला आणि खालच्या बाजूला हिरवा आला. म्हणजे थोडासा त्याच्यामध्ये बदल केलेला आपल्याला दिसतोय. या ठिकाणी पहिला जो झेंडा होता, तर त्या झेंड्याच्या वरच्या बाजूला आपण पाहिलं होतं की कमळाची फुलं होती, त्याच्याऐवजी आता तारे आले, स्टार ज्याला आपण म्हणता येईल, म्हणजे सप्त तारे त्या ठिकाणी घातले. आणि खालचा जो काही शेवटचा जो टप्पा होता, तिसरा टप्पा, त्याच्यामध्ये हिरवा जो कलर आहे, तर त्या हिरव्या कलरमध्ये तिथं आता सूर्य अगोदर घातला आणि चंद्र त्यानंतर घातला आणि चंद्राच्या मध्ये सुद्धा एक स्टार त्या ठिकाणी घातलेला आहे. तर अशा रीतीनं हे जे 8 स्टार आहेत, 8 तारे, म्हणजे त्यावेळेचे 8 प्रांत होते भारताचे, तर 8 प्रांताचं प्रतिनिधित्व म्हणून ते झेंडा त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्याही झेंड्यामध्ये आपण आता वंदे मातरम तसंच प्रकारे कायम ठेवला असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुन्हा एक झेंड्याचा टप्पा तिसरा आला, तो आहे 1917 रोजी. 1917 म्हणजेच आता होम रूल लीग चळवळीला सुरुवात झाली होती आणि त्यावेळेला या चळवळीच्या दरम्यान पुन्हा आणखी एकदा लोकमान्य टिळक आणि ॲनी बेजंट या चळवळीचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं होतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा या दोघांनी या झेंड्याचा जो आकार आणि झेंडा जो होता त्याच्यामध्ये पुन्हा खूप अशा प्रकारचे बदल केले. आणि ते बदल म्हणजेच आपण जे दिसतो आपल्या स्क्रीनवर, तर त्याच्यामध्ये एकूण 10 पट्ट्या आहेत. तर 10 पट्ट्यामध्ये आलटून पालटून, म्हणजेच लाल नंतर हिरवी पुन्हा लाल, अशा प्रकारच्या 5 लाल पट्ट्या आणि 5 असणाऱ्या हिरव्या पट्ट्या त्या ठिकाणी घातल्या. त्याच्यावर सप्त तारे म्हणजे 7 स्टार घातले. एखाद्या आपल्याला परदेशी अशा प्रकारचा दिसतोय तो झेंडा दिसताना, मात्र ते हे तारे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. मात्र एवढंच याच्यामध्ये फरक आहे की त्या ताऱ्याच्या मधल्या बाजूला सप्त तारे म्हणजे त्याच्यामध्ये चंद्र सुद्धा त्या ठिकाणी येतो आणि डाव्या बाजूला झेंड्याच्या इंग्रजांचा युनियन जॅक मात्र या ठिकाणी आपण घेतलेला आपल्याला आढळून येतो. तर अशा रीतीनं हा तिसरा टप्पा. त्यानंतर 1921 ला आलेला चौथा टप्पा आहे. आता मी मगाशी सांगितलं की काँग्रेस 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली होती. आता काँग्रेसची दरवर्षी अधिवेशनं त्या ठिकाणी व्हायला लागली होती. तर तशाच रीतीने एकंदर विजयवाडा, आंध्र प्रदेशातील विजयवाडा या ठिकाणी ज्यावेळेस काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं, तर त्यावेळेला त्या ठिकाणचे असणारे काँग्रेसचे एक निष्ठावंत अशा प्रकारचे कार्यकर्ते, पिंगली व्यंकय्या त्यांचं नाव आहे, तर पिंगली व्यंकय्या यांनी एक झेंडा बनवला आणि तो गांधीजीला त्या ठिकाणी दाखवला. तर त्या झेंड्याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, तर आज दिसणारा म्हणजे झेंडा असेल त्यातले कलर जरी बदलले असतील, मात्र तो झेंडा जो असेल तो झेंडा या पिंगली व्यंकय्या यांनी तयार केला असं आपण म्हणता येईल. कारण का की या झेंड्यामध्ये त्यांनी सुरुवातीला पांढरा घातला, मध्ये हिरवा घातला आणि खालच्या बाजूला लाल कलर रंग त्या ठिकाणी घातला आणि याच्यावर त्या कालखंडामध्ये असणारं स्वदेशीचा पगडा म्हणून किंवा स्वदेशीचं चिन्ह म्हणून, प्रतीक म्हणून त्यांनी याच्यावर चरखा घातलेला आहे. हा बदल त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. त्यानंतर 1931 साली पुन्हा आणखी एकदा झेंड्यात बदल झाला. 21 नंतर 31 ला बदल झाला. कारण का 1929 साली काँग्रेसचं अधिवेशन लाहोर या ठिकाणी झालं. पूर्ण स्वराज्याची त्या ठिकाणी असणारी मागणी किंवा ठराव त्या ठिकाणी संमत करण्यात आला आणि संमत झाल्यानंतर हा जो झेंडा होता, तर त्या झेंड्यामध्ये जो आपल्याला दिसतोय की आज असणारा जो रंग होता, तर तो रंग त्याच्यामध्ये पूर्णतः आपल्याला घातलेला दिसतोय. कारण का 1921च्या झेंड्यामध्ये जो रंग होते, तर त्याच्यामध्ये पांढरा, लाल वगैरे काढला आणि त्यानंतर सुरुवातीला घातला केसरी कलर, त्याच्यानंतर पांढरा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हिरवा कलर, म्हणजे आज दिसतो तो कलर 1931 ला त्या ठिकाणी स्वीकारला. आणि याच्यामध्ये सुद्धा चरखाच होता, फक्त तो पांढऱ्या रंगात घातला होता. 1921 मध्ये पूर्ण याच्यामध्ये चरखा होता, ते आता पांढऱ्या रंगात छोटा केला. अशा रीतीने याचे टप्पे आता ज्यावेळेस पडायला लागले. मात्र त्यानंतर 1947 ला घटना समितीची स्थापना झाली. 22 जुलै 1947 ला भारताचा ध्वज कुठला असावा, झेंडा कुठला असावा,
याची त्या ठिकाणी असणारी एक संमत झाली किंवा तशा प्रकारचा झेंडा स्वीकारण्यात आला आणि तो झेंडा म्हणजेच आज असणारा आपला जो तिरंगा आहे तो झेंडा म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 आपण स्वीकारला. याचा आपण या झेंड्याचा कलर रंग घेतला तर वरच्या बाजूला केसरी कलर आहे. तो केसरी कलर म्हणजेच त्यागाचं प्रतीक आहे. मधल्या बाजूला असणारं पांढरा हे शांततेचं प्रतीक आहे आणि हिरवा जो शेवटचा कलर आहे तो आहे प्रगतीचं प्रतीक आहे. आणि मधल्या बाजूला पांढऱ्यावर जो आपण अशोक चक्र स्वीकारलं म्हणजे जो गौतम बुद्धाचं असणारे अनुयायी किंवा अशोक जे ते सम्राट अशोक त्यांचं असणारं जे काही चक्र होतं सारनाथ या ठिकाणचं ते आपण स्वीकारलं. त्या असणाऱ्या चक्रामध्ये 24 आरे आहेत म्हणजे 24 तारा म्हणतो आपण त्याला, ते 24 आरे आहेत. हे अष्टप्रहार याचं प्रतीक म्हणून आपण याच्याकडे पाहतो आणि हे चक्र म्हणजेच गतिमानतेचं प्रतीक म्हणून याच्याकडे पाहतो. तर अशा रीतीने आज असणारा जो झेंडा असेल हा झेंडा आपण 5 टप्प्यानंतर 6वा झेंडा या ठिकाणी स्वीकारला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर याचं सुद्धा प्रमाण आहे की झेंडा कसा राहावा, किती लांबी रुंदीचा राहावा याचंही त्या ठिकाणी प्रमाण आहे. 3:2 या प्रमाणात झेंडा आयताकृती झेंडा त्या ठिकाणी असावा म्हणजे लांबी 3 असेल तर उंची 2 असावी असंही त्या ठिकाणी मानलं गेलंय. तर अशा रीतीनं सुरुवातीला जी सरकारी कार्यालय होती त्याच्यावर त्या ठिकाणी झेंडा फडकावला जायचा. मात्र त्यानंतर 26 जानेवारी 2002 रोजी याच्यामध्ये ध्वजसंहितेमध्ये बदल केला आणि त्यानंतर हा झेंडा म्हणजे नागरिक असतील किंवा एखादं कार्यालय असेल किंवा स्वतःचं असणारं एखादं कार्यालय असेल, दुकान असेल याच्यावर सुद्धा आता फडकवण्याची परवानगी त्या ठिकाणी देण्यात आली आहे. मात्र याच्याकरता काही जी संहिता तयार करण्यात आली होती की तो फडकावण्याकरता झेंडा कुठल्याही परिस्थितीमध्ये कापडाचा असावा झेंडा म्हणजे प्लास्टिकचा झेंडा त्या ठिकाणी नसावा तशा प्रकारचं बंधन त्या ठिकाणी घालण्यात आले. सजावटीसाठी या असणाऱ्या तिरंगाचा वापर करू नये, कपडा म्हणून त्याच्यावर अंगावर घालू नये हाही त्या ठिकाणी बदल महत्वाचा आहे. झेंडा ठेवत असताना कधीही हा जमिनीला त्याचा स्पर्श होता कामा नये, तो हातामध्येच त्या ठिकाणी घेतला पाहिजे, ठराविक ठिकाणी त्या ठिकाणी ठेवला पाहिजे व कुठेही झेंडा पडला हेही होता कामा नये ही त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. गाड्या असतील, विमान असतील, बोटे असतील अशा कुठल्याही प्रकारच्या चलवाहनावर झेंडा लावता येत नाही आपल्याला. त्यानंतर राष्ट्रध्वज समजा 2 झेंडे आपल्याला लावायचे असतील तर कुठल्याही अवस्थेमध्ये राष्ट्रध्वजापेक्षा दुसरा झेंडा मोठा असू नये, त्याच्या सर्व झेंडे खाली असावे. एखाद्या धर्माचा, एखाद्या असणारा पक्षाचा कुठला झेंडा असना तो त्याच्यापेक्षा खाली असावा असं म्हटलेलं आहे. झेंडा फडकावत असताना त्याच्यामध्ये फुलं घातली तर चालतायत असंही त्या ठिकाणी म्हणजे थोडंसं सूट देण्यात आलेली आहे. तर अशा रीतीने या ध्वजाकरता म्हणजे भारताचा जो ध्वज आहे त्याच्याकरता जे घोषवाक्य ठरवण्यात आलं तर ते आहे सत्यमेव जयते अशा प्रकारचं घोषवाक्य आहे. आणि हा झेंडा फडकावत असताना आपण ज्यावेळेला या झेंड्याकरता नवीन अशा प्रकारच्या रचना ज्याला आपण रचल्या गेला तर त्या असणाऱ्या रचनेमध्ये म्हणजे ज्याला आपण ध्वजगीत म्हणतो ते सर्वमान्य झालेलं आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं कवी श्यामलाल गुप्त यांचं जे काही गीत असेल हिंदी मधलं ते फार गाजलं त्या ठिकाणी, त्याला आपण झेंडा गीत म्हणतो. तर ते आहे विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमारा. तशाच प्रकारे मराठीत सुद्धा बाब बोरकरांचं तसंच गीत आहे. चढवू गगने निशान आमचे चढवू गगने निशान कोटी कोटी मुखाने गरजू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान. तर अशा या असणाऱ्या तिरंग्याचे हे जे टप्पे आपण पाहिले तर टप्पे पाहत असताना आपण भारतामध्ये सर्वात उंच अशा प्रकारचा झेंडा कुठं आहे हाही प्रश्न आपल्या पुढे जर पडला तर त्यावेळेला आपल्याला दिसतंय पंजाब मधल्या अटेरी जी बॉर्डर आहे, अटेरी आपल्याला सीमा म्हणता येईल पाकिस्तानच्या जवळ, तिथं भारतातला सर्वात उंच अशा प्रकारचा झेंडा 2017 साली त्या ठिकाणी उभा केला. या झेंड्याची जर आपण साईज पाहिली आपण तर ते आहे 120 फूट लांब आणि 80 फूट रुंदीचा झेंडा आहे आणि या झेंड्याची एकूण उंची 360 फूट आहे. भारतातला सर्वात उंच झेंडा. आणि दुसरा उंच झेंडा जो असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये तो आहे कात्रज परिसरामध्ये, तो आहे 237 फूट उंचीचा झेंडा. तर अशा रीतीने या झेंड्याचे खूप अशा प्रकारचे आपण हे घेऊ शकतो, नियमावली आहे. झेंड्याचा अवमान केला तर किमान 3 ते 4 वर्षाची शिक्षा त्या ठिकाणी घटनेमध्ये ते सांगण्यात आलेली आहे. आणखी सर्वात महत्वाचा टप्पा आपल्या पुढे राहिला तर तो म्हणजेच आपल्याला झेंडा 2 वेळेला शासकीय याच्यामध्ये फडकावला जातो. एक आहे 15 ऑगस्ट आणि दुसरा आहे 26 जानेवारी. मग दोन्हीला झेंडा याला नाव वेगळं आहे. तर त्याला नाव काय आहे की 15 ऑगस्टला करतो ते ध्वजारोहण आहे आणि 26 जानेवारीला ध्वजावंदन आहे. झेंडा फडकावणं म्हटलं जातं. म्हणजे 15 ऑगस्टला ध्वजारोहण केलं जातं आणि 26 जानेवारीला तो ध्वजावंदन किंवा तो झेंडा फडकावला जातो. त्याचं कारण काय आहे
तर आपण 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झालो आणि स्वतंत्र झाल्यानंतर आपण पाहिलं की त्या दिवशी इंग्रजांचा युनियन ज्या खाली उतरला, ज्या जो झेंडा होता खाली उतरला, आपला झेंडा त्या ठिकाणी वर चढवला गेला. आणि तो चढवणारा कोण आहे? घटनात्मक आपला नेता असतो, त्याला आपण पंतप्रधान म्हणतो. तर तो लाल किल्ल्यावरनं 15 ऑगस्टचा झेंडा फडकावला जातो आणि 26 जानेवारीला जे झेंडा वंदन होतं किंवा झेंडा त्या ठिकाणी असणारा फडकावला जातो, म्हणजे 15 ऑगस्टला ध्वजारोहण केलं जातं आणि 26 जानेवारीला फडकावला जातो. ते राष्ट्रपती भवनामध्ये तो कार्यक्रम होतो, त्याला फडकावणे असं म्हटलं जातं. म्हणजेच 15 ऑगस्टचा झेंडा हा उंच फडकावत वर न्यावा, ध्वजारोहण त्या ठिकाणी करावं आणि 26 जानेवारीला फक्त गाठवरची जी असेल ती मोकळी करावी, जेणेकरून झेंडा फडकावायला सुरुवात होईल. कारण का आपण आता घटना स्वीकारली, झेंडा स्वीकारला आणि त्या दिवशी आपला असणारा जो ध्वज होता तो फडकावणे अखंडतेचं प्रतीक म्हणून तशा प्रकारे तोही बदल आहे. म्हणजे ध्वजारोहण आणि ध्वजावंदन हे दोन शब्द सुद्धा महत्वाचे आहेत. तर अशा रीतीनं खूप अशा प्रकारे या झेंड्याच्या बाबतीत सांगा येईल. आपण आपल्या परीने हा भारताने अनेक बलिदानातून तयार झालेला हा भारत आणि या भारतामध्ये आपण स्वीकारलेला झेंडा जो तिरंगा जर आपण म्हणता येईल, हर घर तिरंगाचा जी घोषणा आपण झाली, तर या झेंड्याचं आपण सुद्धा आपल्या परीने कशा प्रकारे आपण त्याचं चांगल्या अशा प्रकारचं म्हणजे त्याची निगा राखू शकतो, त्याची मान उंचावण्याकरता आपण काय करू शकतो, हाही घटक आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित कमेंटमध्ये सांगा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.